आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। टाकळीवाडीतील युवक माता भगिनी माझ्या पाठीशी खंबीर। बाबासाहेब वनकोरे दत्तवाड पंचायत समितीच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवित आहे। ही निवडणूक टाकळीवाडी येथील युवकांनी आणि माता भगिनींनी विजयाचा गुलाल खेचून आणणार आणि शिरोळ पंचायत समितीच्या सभागृहात पाठवणार असा निर्धार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांशी संवाद साधताना दिले। टाकळीवाडी येथे सर्वच स्तरातून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत असून कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब वनकोरे यांना विजयी करणार अशी चर्चा टाकळीवाडी गावात जोरदारपणे सुरू आहे। या पदयात्रेत यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर, विजित शिंदे सरकार सामील झाले होते। उमेदवार बाबासाहेब वनकोरे म्हणाले, टाकळीवाडी गावात ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच पदावर असताना या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्या प्रती असलेली तळमळ आणि आत्मीयता येथील जनतेने पाहिली आहे। गावच्या विकासाचे ते साक्षीदार आहेत, त्यामुळेच माझ्या उमेदवारीचे स्वागत होत आहे। उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही असे सांगून ते म्हणाले, राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या दत्तवाड, टाकळीवाडी आणि घोसरवाडी या गावात विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात प्रचंड निधी खेचून आणून केला आहे। अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये विकास कामाचा ठराव प्रचंड बहुमताने पास करून विकास कामे शिरोळ तालुक्यात आणण्यासाठी या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या दोन नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी आमच्या शिट्टी या चिन्हावर बटन दाबून विजयी करावे असे आवाहन केले। यावेळी राजर्षी शाहू विकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।